नमस्कार आणि स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या ह्या नवीन सखोल चर्चेमध्ये. आज आपण खरं तर एका खूप वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. पण त्याआधी मला आपल्या या मंचाबद्दल म्हणजे मनस्वी साहित्य या चॅनेलबद्दल थोडंसं बोलायचंय. हो, नक्कीच. कारण चॅनेलचं नावच खूप काही सांगून जातं. अगदी बरोबर. म्हणजे मनस्वी या शब्दाचा अर्थच मुळी असा होतो की स्वतंत्र विचारांचा किंवा स्वतःच्या अटींवर जगणारा. आणि त्यामुळे मनस्वी साहित्य म्हणजे असं साहित्य जे प्रस्थापित चौकटी बाहेरचा विचार करतं. ज्याला आपण एक स्वतंत्र प्रतिभा म्हणतो किंवा ज्याला एक सखोल वैचारिक अधिष्ठान असतं असं साहित्य. हो. आणि म्हणूनच जे श्रोते नव्याने जोडले गेले आहेत त्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं, जेणेकरून हा वैचारिक प्रवास असाच पुढे सुरू राहील. आणि विशेषतः आपले जे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातले मराठी भाषिक श्रोते आहेत ना, त्यांचं मला खास स्वागत करायचंय. हो, कारण तेथे दोन वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतींची जी एक खूप सुंदर देवाणघेवाण चालते ती खरोखरच वाखाणण्याजोगी असते. हो ना. आणि आजची आपली ही सखोल चर्चासुद्धा अशाच दोन भिन्न संस्कृतींमधील विचारांचा एक सुरेख सेतू बांधणार आहे. तर आज आपण दोन भारी साहित्यकृतींवर बोलणार आहोत. एक म्हणजे आर्थर मिलर यांचा राईट ऑफ स्प्रिंग हा गाजलेला निबंध, आणि दुसरं म्हणजे डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचं सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत हे अतिशय सुंदर पुस्तक. बरोबर. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या हे दोन लेखक खूप वेगळ्या ठिकाणाहून येत आहेत, पण त्यांच्या विचारांचा जो गाभा आहे ना, तो मानवी मनाच्या अगदी मुळाशी जाऊन भिडणारा आहे. या दोन्ही साहित्यांचा मुख्य विषय हा बागकाम आणि शेती हा आहे. पण ही फक्त भाज्या पिकवण्याची कृती नक्कीच नाहीये. म्हणजे या मातीत हात घालण्याच्या प्रक्रियेतून आपण जे जीवनाचे आणि नीतिमूल्यांचे धडे शिकतो ते खूपच थक्क करणारे आहेत. खरं तर आर्थर मिलर यांच्या निबंधापासून आपण सुरुवात करूया. मिलर स्वतःलाच एक प्रश्न विचारतात. बाजारात अत्यंत स्वस्त आणि ताज्या भाज्या सहज मिळत असतानाही स्वतःच्या हाताने पाठ दुखेपर्यंत आणि नखम मातीने भरेपर्यंत कष्ट करून बाग का फुलवावी? यामागे खूप मोठं मानसशास्त्र आहे. या प्रश्नाचं उत्तर मानवी अस्तित्वाच्या एका खूप खोल गरजेमध्ये दडलेलं आहे. म्हणजे ते केवळ टोमॅटो किंवा गाजर पिकवण्यापुरतं मर्यादित नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नक्कीच नाही. मिलर जेव्हा बागेत काम करतात ना, तेव्हा ते एका गोंधळावर म्हणजे काय म्हणतात त्याला, एका केऑसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि डॉक्टर कोहिनकर यांच्या मनाची मशागत या संकल्पनेशी हा मुद्दा अगदी तंतोतंत जुळतो. अच्छा, ते कसं काय? म्हणजे बघा ना, कोहिनकर विपश्यनेचा आधार घेत स्पष्ट करतात की मानवी मन हे एका रिकाम्या शेतासारखं आहे. निसर्गाचा नियम असा आहे की कोणतीही जागा रिकामी राहत नाही. जर आपण एखादं शेत मोकळं सोडून दिलं आणि तिथे काहीच पेरलं नाही तर काय होतं? साहजिकच तिथे आपोआप गाजर गवत आणि काटेरी झुडपं उगवतात. म्हणजे तण वाढायला लागतं. अगदी तंतोतंत. आणि मानवी मनाचं स्वरूपही हुबेहूब तसंच आहे. मानवी मनाचा मूळ स्वभाव हा सतत भटकटण्याचा किंवा सतत भूतकाळात आणि भविष्यात उड्या मारण्याचा असतो. म्हणजे आपण तिथे जाणीवपूर्वक चांगले विचार पेरले पाहिजेत. बरोबर. जर आपण जाणीवपूर्वक तिथे सकारात्मक विचार, शांतता आणि समजूतदारपणा पेरला नाही तर तिथे नैराश्य, भीती आणि असुरक्षिततेचं तण आपोआप वाढायला लागतं. त्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. हो ना. चांगल्या पिकासाठी मशागत करावी लागते, पण तण मात्र विनासायास फोफावतं. पण इथे मशागतीची भूमिका खूप महत्वाची ठरते. विपश्यना किंवा मनाची मशागत ही एक अशी प्रक्रिया आहे जी मनाला वर्तमानात आणते. या वर्तमानात आणण्याच्या आणि तटस्थपणे पाहण्याच्या मुद्द्यावरून मला मिलर यांच्या निबंधातील एक अतिशय रंजक प्रसंग आठवला. कोणता प्रसंग? तो प्रसंग वाचताना मला खूप हसू आलं होतं. मिलर यांनी मोठ्या उत्साहाने बागेत टोमॅटोची रोपं लावलेली असतात आणि तिथे त्यांच्या 86 वर्षांच्या सासूबाई येतात. अरे वा, त्या सासूबाई ज्या वनस्पती शास्त्रज्ञ असतात त्याच ना? हो, त्याच. बॉटनिस्ट सासूबाई. तर सर्वसामान्यपणे एखादी व्यक्ती बागेत आली की अरे वा, किती छान रोपं लावली आहेत असं म्हणून कौतुक करते. पण या सासूबाई तसं काहीच करत नाहीत. मग त्या काय म्हणतात? त्या रोपांकडे साशंक नजरेने पाहतात आणि मिलर यांना अत्यंत परखडपणे सत्य सांगतात. त्या म्हणतात की तू ओलसर जागेत टोमॅटो लावले आहेस. त्या सत्यावर कसलाही मुलामा चढवत नाहीत. बापरे, म्हणजे एकदम थेटच. हो ना. त्या स्पष्ट सांगतात की ही दमट माती आहे आणि या रोपांना लवकरच बुरशी लागेल. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर विपश्यनेची प्रक्रिया किंवा मनाची योग्य मशागत ही नेमकी याच सासूबाईंसारखी काम करते. ते कसं? म्हणजे विपश्यना आपल्याला आपल्याच चुका सुनावते का?
सुनावत नाही, पण आरशासारखी लख्ख दाखवून देते. बघा ना, जेव्हा आपण स्वतःच्या मनाचं विश्लेषण करत असतो तेव्हा आपण स्वतःशीच खूप खोटं बोलतो. म्हणजे मी जे वागतोय ते परिस्थितीमुळे वागतोय, माझा काहीच दोष नाही असा आपण स्वतःचा बचाव करतो. अगदी बरोबर. पण विपश्यना ही त्या 86 वर्षीय सासूबाईंसारखी कोणतीही भावनिक गुंतागुंती न ठेवता आपल्याला तटस्थपणे सांगते की तुझे हे विचार चुकीच्या मातीत रुजले आहेत. आणि याला लवकरच अहंकाराची बुरशी लागणार आहे असंही दाखवून देते. हो, ती आपल्याला आपल्याच आतले कच्चे दुवे कोणत्याही पडद्याशिवाय दाखवते. हे खूपच भिडणारं आहे. पण समजा आपण मशागत सुरू केली. सुरुवातीला मोठा उत्साह असतो. मिलर यांच्या निबंधातही ते म्हणतात की सुरुवातीला बाग अगदी रेखीव आणि सुंदर दिसते. पण जसजसं जुलै महिना उजाडतो तसतसा बागेत अक्षरशः गोंधळ निर्माण होतो. हो, तण वाढायला लागतं. न काढलेलं गाजर आणि बीट यांचं तण मूळ पिकालाच वेढून टाकायला लागतं. बरोबर. पण भौतिक बागेत हे तण आपण हाताने उपटू शकतो. मानवी मनाच्या बागेत हे तण कसं ओळखायचं? कारण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो तेव्हा तो राग आपल्याला अत्यंत न्याय वाटत असतो. जस्टिफाईड वाटतो आपल्याला आपला राग. हो ना, त्याने माझा अपमान केला म्हणून मी चिडलो, यात माझी काय चूक, असा आपला युक्तिवाद असतो. मग हा न्याय वाटणारा राग हे एक तण आहे हे कसं ओळखायचं? हा मानवी मानसशास्त्राचा सर्वात कळीचा प्रश्न आहे आणि याचंच उत्तर देताना डॉक्टर कोहिनकर यांनी त्यांच्या पुस्तकात तानाजी नावाच्या व्यक्तीची एक अंगावर काटा आणणारी सत्यकथा सांगितली आहे. तानाजीची कथा म्हणजे काय झालं होतं नेमकं? तानाजी ही एक सर्वसामान्य व्यक्ती होती, पण एका क्षणी एका अतिशय क्षुल्लक कारणावरून त्याच्या सख्ख्या चुलत्याशी वाद झाला. तो वाद इतका विकोपाला गेला की काय झालं पुढे? रागाच्या त्या एका आंधळ्या भरात तानाजीने जवळच पडलेलं फावडं उचललं आणि थेट चुलत्याच्या डोक्यात घातलं. तो प्रहार इतका भयंकर होता की चुलता जागीच मरण पावला. अरे बाप रे, एका क्षणाचा राग आणि सगळंच संपलं. हो ना, एका क्षणाच्या रागामुळे एका माणसाचा जीव गेला आणि तानाजीचं उरलेलं संपूर्ण आयुष्य तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत गेलं. केवढी भयंकर गोष्ट आहे ही. आणि जेव्हा तो विपश्यना शिबिरात आला तेव्हा त्याला त्याच्या या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होत होता. तो आतून पूर्णपणे कोलमडून गेला होता. म्हणजे हेच ते मानवी मनातील सर्वात विषारी तण आहे, राग आणि अहंकार. नक्कीच. जेव्हा रागाचा कोंब फुटतो तेव्हा तो आपल्याला खूप योग्य वाटतो, पण जर त्याला वेळीच उपटून टाकलं नाही तर तो आपल्या विचार करण्याच्या क्षमतेला आणि विवेकबुद्धीला पूर्णपणे गिळंकृत करतो. पण मग या तणाचा नायनाट करायचा कसा? रागावर नियंत्रण मिळवणे इतकं सोपं थोडंच आहे. सोपं नक्कीच नाहीये, पण त्यासाठी डॉक्टर कोहिनकर एक अत्यंत प्रभावी साधन सुचवतात. ते म्हणतात की मनातील हे तण मुळासकट उपटून टाकण्यासाठी आपल्याकडे असलेलं सर्वात धारदार खुरपं म्हणजे क्षमा करणं. इथे मला तुम्हाला थोडं थांबावं असं वाटतंय. क्षमा करणं हा शब्द ऐकायला खूप छान वाटतो, पण व्यवहारात जर कुणी माझा वारंवार अपमान करत असेल किंवा माझं नुकसान करत असेल आणि मी त्याला क्षमा केली तर तो तुमचा कमकुवतपणा ठरेल असं वाटतं तुम्हाला? हो ना, लोक मला पायपुसणी समजून माझा गैरफायदा घेणार नाहीत का? हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायचा आहे. क्षमा करणं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याला मान्यता देणं नाही किंवा त्याला पुन्हा आपलं नुकसान करण्याची मुभा देणं तर अजिबात नाही. मग क्षमा करणं म्हणजे नेमकं काय? क्षमा करणे ही कृती दुसऱ्यासाठी नसतेच मुळी, ती स्वतःसाठी असते. जेव्हा आपण राग मनात धरून ठेवतो तेव्हा आपण आपल्याच मनाच्या बागेत विष ओतत असतो. मिलर यांच्या निबंधातील एक उदाहरण इथे चपखल बसतं. कोणतं उदाहरण? बागेत तण वाढू नये म्हणून मिलर काळ्या प्लास्टिकचा किंवा गवताचा वापर करून तण दाबण्याचा प्रयत्न करतात. ते आच्छादन घालतात जेणेकरून तणाला सूर्यप्रकाश मिळू नये आणि ते मरावं. बरोबर. पण भौतिक जगात हे कदाचित काम करेल, मानवी भावनांच्या बाबतीत नाही. जेव्हा आपण आपला राग, आपला अपमान आतल्या आत दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणून आत धुमसत राहतो तेव्हा तो राग नष्ट होत नाही, तो तिथेच सडतो. अगदी बरोबर. आणि त्याचं रूपांतर नैराश्यात किंवा सुडबुद्धीत होतं. क्षमा करणं म्हणजे हे दाबून ठेवलेलं तण मुळासकट उपटून बाहेर फेकणं. म्हणजे तो विषारी विचार मनातून काढून टाकणं, जेणेकरून आपली स्वतःची मानसिक शांतता बाधित होणार नाही. हो, स्वतःला त्या रागाच्या कैदेतून मुक्त करणं. हा दृष्टिकोन खरोखरच खूप स्पष्टता देणारा आहे. पण आता आणखी एक प्रश्न निर्माण होतो. आपण स्वतःच्या मनातील तण तर काढलं, पण आजूबाजूच्या परिस्थितीचं काय? म्हणजे तुम्हाला संगतीबद्दल म्हणायचंय का? हो, अनेकदा आपण शांत असतो, पण आपल्या आजूबाजूचे लोक इतके नकारात्मक असतात की त्याचा परिणाम आपल्यावर होतोच. आणि हीच ती मशागतीची पुढची पायरी आहे.
ज्याला आपण संरक्षण म्हणतो. याच संदर्भात डॉक्टर कोहिनकर यांच्या पुस्तकात एक अतिशय मार्मिक विरोधाभास मांडला आहे. तुम्ही मोबाईल कव्हरच्या उदाहरणाबद्दल बोलत आहात ना, ते उदाहरण वाचताना मला खरंच स्वतःचीच लाज वाटली. हो, ते उदाहरण खूपच चपखल आहे आजच्या काळासाठी. म्हणजे बघा ना, आपण सगळेच जण 15-20 हजार रुपयांचा मोबाईल वापरतो. तो हातातून खाली पडून फुटू नये म्हणून आपण काय करतो? आपण त्याला लगेच एक महागडं जाडजूड कव्हर लावतो. आणि स्क्रीनला काही ओरखडे येऊ नयेत म्हणून त्यावर टफन ग्लास किंवा स्क्रीन गार्ड लावतो. बरोबर. एका निर्जीव वस्तूला आपण इतकं जपतो, पण ज्या मनाने आपल्याला आपलं उरलेलं संपूर्ण आयुष्य जगायचं आहे, आपले निर्णय द्यायचे आहेत, त्या मनाला आपण पूर्णपणे उघडं सोडून देतो. खरंय, रोज सकाळी उठल्यापासून सोशल मीडियावरून आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा आणि खोट्या बातम्यांचा जो पाऊस पडत असतो, तो आपण तसाच झेलतो. हो ना. मग तो रोखण्यासाठी आपण आपल्या मनाला कोणतेही स्क्रीन गार्ड का लावत नाही? हा विरोधाभास खूपच अस्वस्थ करणारा आहे. आपण भौतिक संरक्षणाला प्रचंड महत्त्व देतो, पण मानसिक संरक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. याच गोष्टीला निसर्गाच्या भाषेत समजावून सांगताना पुस्तकात बाभळीचं झाड आणि केळीचं पान यांचे एक अत्यंत सुंदर उदाहरण दिलंय. अरे वा, ते काय उदाहरण आहे नक्की? जेव्हा सोसाट्याचा वारा वाहतो तेव्हा त्या कठोर बाभळीच्या झाडाला काहीच होत नाही. तिचं खोड मजबूत असतं आणि फांद्यांवर काटे असतात. पण त्या वाऱ्यामुळे बाभळीच्या शेजारी असणाऱ्या नाजूक केळीच्या पानाची अवस्था वाईट होत असेल? अक्षरशः चाळण होते त्या पानाची. बाभळीचे ते टोकदार काटे केळीच्या पानाला फाडून टाकतात. म्हणजे वारा किंवा परिस्थिती वाईट नसते, तर आपण कोणाच्या शेजारी उभे आहोत हे जास्त महत्वाचं असतं. अगदी बरोबर. आपण कोणाच्या संगतीत राहतो, आपला भोवताल कसा आहे, याचा आपल्या संवेदनशील मनावर थेट परिणाम होतो. जर आपण सतत नकारात्मक लोकांच्या संगतीत राहिलो, जे बाभळीच्या झाडासारखे आहेत, तर आपलं केळीच्या पानासारखं कोमल मन फाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मनाभोवती योग्य विचारांचं स्क्रीन गार्ड लावणं आणि चांगल्या संगतीत राहणं हे मानसिक मशागतीचं महत्वाचं अंग आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आंतरिक मशागतीचा परिणाम केवळ आपल्यापुरता मर्यादित राहत नाही, तो आपल्या बाह्य पर्यावरणावरही दिसून येतो. हो, कारण या पुस्तकात लेखक केवळ मनाच्या मशागतीबद्दल बोलून थांबत नाहीत. तिथे 10,000 झाडं लावण्याच्या एका प्रत्यक्ष संकल्पाचाही संदर्भ दिलाय. म्हणजे आंतरिक आणि बाह्य निसर्ग हे एकमेकांशी जोडलेले आहेत. नक्कीच. जो माणूस स्वतःच्या मनातील प्रदूषणाकडे लक्ष देत नाही, तो बाह्य पर्यावरणाचं रक्षण कसं करू शकेल? ज्याच्या स्वतःच्या मनात शांतता नाही, तो माणूस बाहेर जंगल कसं उभं करेल? जेव्हा आपण स्वतःच्या मनाची मशागत करतो, तेव्हा आपल्यात एक संवेदनशीलता निर्माण होते, जी आपल्याला निसर्गाशी अधिक सखोलपणे जोडते. तर या संपूर्ण प्रवासातून आपण आता एक अत्यंत प्रेरणादायी टप्प्यावर आलो आहोत. मशागत करणे, तण काढणे हे सगळं ठीक आहे, पण ही काही एकदा करून सोडून देण्याची गोष्ट नाहीये. बरोबर. आर्थर मिलर त्यांच्या निबंधात एका ठिकाणी म्हणतात की बागकाम हे एक नैतिक कर्तव्य आहे. हे विधान खूप खोल आहे. कधीकधी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण निसर्ग साथ देत नाही, दुष्काळ पडतो किंवा अतिवृष्टी होते आणि सगळी रोपं जळून जातात. तरीही एक सच्चा माळी कधीच हार मानत नाही. तो आपलं फावडं फेकून देत नाही. तो काय म्हणतो की पुढच्या वर्षी मी नक्कीच सगळं योग्य करेन. आणि ही जी कधीही न संपणारी आशेची ज्योत आहे ना, तीच मानवी जीवनाचा सर्वात मोठा आधार आहे. हो ना. कोहिनीकर यांच्या म्हणण्यानुसार मनाची मशागत ही एखाद्या क्रॅश कोर्ससारखी नसते की एकदा शिबिरात गेलो आणि मन कायमचं शुद्ध झालं. तो रोजचा रियाज आहे. अगदी बरोबर. जसजसा ऋतू बदलतो तसतशी बागेची गरज बदलते. तशीच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मनाला मशागतीची गरज असते. माळी आपले कर्म करत राहतो आणि बाकी सर्व गोष्टी निसर्गावर सोडून देतो. आणि या आशेच्या संदर्भात एक सर्वात भारी गोष्ट तुम्हाला माहितीये का? मिलर यांनी वसंत ऋतू आणि बागेबद्दलचा हा जो अत्यंत आशादायी निबंध लिहिला आहे, तो त्यांनी प्रत्यक्षात कधी लिहिला होता? तो त्यांनी डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत लिहिला होता. हे वाचून मी पण थक्क झाले होते. हो ना. जेव्हा बाहेर सगळीकडे बर्फ साचला होता आणि निसर्ग एका अर्थाने मृतवत झाला होता, अशा त्या गोठवणाऱ्या थंडीत घरात बसून मिलर फुलणाऱ्या बागेची स्वप्न पाहत होते. आणि यातच जीवनाचं सर्वात मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. आयुष्यात जेव्हा अंधार आणि थंडी असते, म्हणजे जेव्हा नैराश्य आपल्याला घेरून टाकतं, तेव्हाच आपल्याला आशेची आणि मनाच्या मशागतीची सर्वात जास्त गरज असते. खरंय. आशा ही काही आपोआप मिळणारी गोष्ट नाही, ती एक जाणीवपूर्वक करायची कृती आहे. हिवाळ्याच्या त्या अंधारातच वसंत ऋतूचं बी पेरलं जातं. जर तुम्ही कठीण काळात आशेचं बी पेरलंच नाही, तर उद्या वसंत ऋतूत फुलं कशी फुलणार? क्या बात आहे.
हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आणि तितकंच ऊर्जा देणारं आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक खूप सुंदर प्रवास केला. शेती आणि बागकामातून आपण केवळ धान्य पिकवत नाही, तर आपण संयम, क्षमा आणि अफाट आशावाद स्वतःमध्ये रुजवत असतो. मातीची मशागत करताना आपण नकळतपणे स्वतःच्याच अंतरंगाची मशागत करत असतो आणि स्वतःला या विशाल निसर्गाशी जोडून घेत असतो. नक्कीच. आपण आजची ही चर्चा एका अशा वळणावर आणून थांबूया, जो विचार श्रोत्यांना कदाचित शांत बसू देणार नाही. आपण मगाशी पाहिलं की भौतिक बागेची फळे आपण स्वतः खातो. पण आपल्या मनाच्या बागेचं काय? तो विचार पुढच्या पिढीपर्यंत जातो. बरोबर. जेव्हा आपण एखादा विचार पेरतो, तेव्हा त्याचे फळ फक्त आपल्यालाच मिळत नाही. आपली पुढची पिढी जेव्हा आपल्या मनाच्या बागेत प्रवेश करेल, तेव्हा त्यांना तिथे काय मिळेल? शांतता देणारे वृक्ष, की आपण वर्षानुवर्षानं काढलेल्या रागाच्या काटेरी झुडपांचे ओरखडे? हा प्रश्न खरंच अंतर्मुख करणारा आहे. शांतपणे विचार करा की आपण आपल्या मुलांसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी कोणती बाग मागे सोडून जाणार आहोत. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. मनस्वी साहित्य या मंचाचा उद्देशच आपल्याला अशा प्रगल्भ करणाऱ्या प्रश्नांसमोर उभे करणे आहे.